कांग्रेस। तो उनका भी एक मनोबल रहता है, उनको भी एक समाधान रहता है कि हम जिस संस्था के साथ जुड़े हैं यही सही संस्था है। आपको लगता है कि लड़ाई यही खत्म हुई है, क्योंकि इसको लीगल चैलेंज भी कर सकते हैं जो पक्ष जिनके फेवर में नहीं गया है फैसला? भाई देखिए, हम लोकशाही में किसी भी फैसले का आगे चैलेंज कर सकते हैं। हो सकता है कि कल इसका चैलेंज सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट या कहीं भी करने की कोशिश की जाए, उसका हमारा उसमें कोई किसी को कहना नहीं है। हम केवल इतना ही कहेंगे कि हमको ऐसा लगता है कि जो हमने फैसला लिया था वो सही था और आज इलेक्शन कमीशन के माध्यम से हमारे फैसले को सही ठहराया गया, इसका हमें समाधान है। सर, मराठी में एक छोटा सा रिएक्शन जानना चाहेंगे कि कितना बड़ा दिन है आज आपके लिए? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह ही त्यांच्याकडे आणि त्यांच्या सोबत असलेले सगळे सहकाऱ्यांच्या सोबत राहतील। आणि दुसरी गोष्ट ही आहे की चॅलेंज जो झाला इलेक्शन कमिशनमध्ये झाला, इलेक्शन कमिशननी सगळ्या बाजूचे म्हणजे खूप आर्ग्युमेंट्स झाले, मोठमोठे वकील इथे अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत, या बाजूनं मुकुल रोहतगी, मनिंदर सिंग, नीरज किशन कौल, म्हणजे असे सगळे कायद्याचे जे विशेषज्ञ होते ते दोन्ही बाजूनं त्यांनी बाजू मांडली। सुप्रीम कोर्टमध्ये जशी मोठी सुनवाई होते तशीच सुनवाई इथे दिवसानुदिवस चालली। त्याच्यानंतर आपलं इलेक्शन कमिशनने ही निकाल दिलेला आहे आणि म्हणून याच्यात फार डिटेल्ड ऑर्डर दिला आहे। असं नाही की नुसतं म्हणजे काही म्हणजे दोन्ही बाजूचं ऐकून काही छोटा ऑर्डर दिला। व्यवस्थित काय काय त्याच्यात तथ्य होते, पार्टीचं चिन्ह आम्ही अजित पवारकडे का देत आहोत, हे सगळं त्यामध्ये डिटेल्ड त्यांनी उल्लेख केला आहे। कितना इम्पोर्टेंट होगा सर ये चुनाव से पहले, जनरल इलेक्शन से पहले? नाही, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आता लोकसभेच्या निवडणूक आणि उद्याच्याला त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष कोणाकडे आहे, पक्षाचं चिन्ह कोणाकडे आहे, शेवटी पक्षाच्या चिन्हाची एक ओळख वेगळी असते। लोकांना चिन्ह म्हणजे चिन्ह पाहून लोकांना म्हणजे पक्षाचं नाव नंतर घेतात, पण आम्ही घड्याळासाठी मतदान करणार असेही अनेक लोक असतात। त्यामुळे हे आम्हाला एक समाधान याचं आहे की आता खूप म्हणजे अजून महिना 2 महिना अजून लोकसभेला आहे, विधानसभेला दिवस जास्त आहे, हे सगळं आता सेटल होऊन गेलं, मग आता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह राहतील। One question, sir. One question in English. Commission has given a symbol to you. Well, I express satisfaction that मागेगा थोड़ा सा बूम मागेगा। अरे कचवादा, तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे असं देखील ते म्हणाले। फाईल केलेलं होतं, त्याच्या अनेक ज्या हिअरिंग तिकडे झाल्या, आमच्या वकिलांनी जे आहे मजबूतीने जे आहे आमची बाजू मांडली आणि ती बाजू मांडली नाही तर प्रूफ देऊन बाजू मांडली, ती कशी आमची केस जी आहे ती स्ट्रॉंग आहे। कागदपत्री जे आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी आमची बाजू मांडली, समोरूनही बाजू मांडली गेली होती। बाजू मांडत असताना वारंवार ज्या दिवशी हिअरिंग असं आम्ही बऱ्याच वेळा आम्ही तिकडे त्या हिअरिंगसाठी सुद्धा गेलेलो होतो। हिअरिंगवरून खाली आल्याच्या नंतर समोरच्या बाजूनी जे आहे दर टायमाला काही ना काही कारण घेऊन जे आहे हिअरिंग पुढे कशी लांबली जाईल ह्याचा प्रयत्न केला गेला। जे घडलंच नाही तिकडे कोर्टामध्ये ते जे आहे खाली बोललं गेलं। अशा रीतीने जे आहे एक गैरसमज जे आहे पसरवण्याचं काम सुद्धा समोरच्या बाजूनी केलं गेलं। परंतु न्यायाची बाजू आमची असल्या कारणाने आज इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे, संविधानाच्या साक्षीला बरोबर राहून त्यांनी हा निर्णय दिला, त्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे। आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की त्यांनी जे आहे अतिशय मजबूतीने ही